नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी सोपान लोहरे. तर मित्रांनो, आज सकाळचे 8 वाजलेत आणि आपण आलो शेताकडे. कारण शेताकडेचं कारण पण तसंच होतं, कारण आपल्याला या ठिकाणी या रानामध्ये कोथिंबीरची या ठिकाणी पेरणी करायची आहे. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण हे तुरीचं रान होतं, या रानाला आपण या ठिकाणी आपल्या ट्रॅक्टरने या ठिकाणी आपल्याला तिरी मारून घेतलेली आहे. तिरी मारल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो, ही रानाला या ठिकाणी बोध पडलेला हा. तर हे तुम्ही बघू शकता की असं एक तिरी चांगली लागण्याबद्दल काय नाही, परंतु या ठिकाणी बोध पडलेली आहेत तिरीला. आणि त्यामुळे आपल्याला मित्रांनो, कोथिंबीरचं जर रान पेरायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला रान हे एकदम प्लेन आणि रान एकदम भुसभुशीत आणि एकदम प्लेन रान लागतं. रान प्लेन असण्याचं कारण असं आहे की आपली जी कोथिंबीर असते मित्रांनो, ती खालतीवरती जर असेल तर आपली कोथिंबीर एकसारखी दिसणार नाही. त्यामुळे आपल्याला भाव लागणार नाही किंवा व्यापाऱ्याचं मन बसणार नाही. त्यामुळे आपल्याला एक समान जर रान करायचं असेल तर या रानात आपल्याला मित्रांनो तिरी माळल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाळी मारावी लागेल. आणि आपण तुरीचं रान असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला हे तुराट्या बिराट्या आपण रानामधल्या वेचलेले आहेत. आणि हे तुराट्या गावामध्ये काही महिला असतात, ते या ठिकाणी जाळण्यासाठी पण याचा उपयोग केला जातो. तर आपलं गाव लांब असल्यामुळे आपण इथं त्याला जाळून टाकलेलं आहे. त्याचा खात पण होतो मित्रांनो एक नंबर. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता हा रानासाठी आपल्याला तिरी मारून झाली आहे आणि आता आपण पाळीला सुरुवात करणार आहोत मारण्यासाठी. आणि मित्रांनो, तुम्ही तुमच्या इकडं नेमकं रान कसं मशागत करता कोथिंबीरसाठी ते या ठिकाणी आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि चॅनलवर जर तुम्ही आपल्या नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा. आता आपण या ठिकाणी मशागतीला सुरुवात करणार आहोत आणि आपली मशागत या ठिकाणी आता चालू राहणार आहे. हे बघू शकता आपण, गुरांचा जे काय आपलं शेण असतं, शेण रानामध्ये पडावं आणि त्याचा खात व्हावं म्हणून या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये आपण गुरु हे आपल्या शेतामध्ये बसवत असतो. आणि रासायनिक खतापेक्षा आपल्या ऑर्गॅनिक खतं चांगली असतात मित्रांनो.